अपडेट न्यूज। उत्तर प्रदेशातील अयोध्यातील श्रीराम मंदिर परिसरात घडलेल्या कथित चंदा चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी 14 जुलै स्थानिक दत्त चौकात तीव्र सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली। या कथित चोरी प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी श्रीराम मंदिरासह देशातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी अशी भूमिका आमदार मांगुळकर, प्राध्यापक डॉक्टर बबलू देशमुख, प्राध्यापक मीनाक्षी सावळकर आणि वासुदेव महल्ले यांनी मांडली। आंदोलनानंतर यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांच्यासह काँग्रेसचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते। मुख्य संपादक सय्यद मती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.